राम राम मंडळी, कसं काय बरं चाललंय ना? जय श्रीराम. तर येस, प्रेझेंटला आता झुरखेडा येथे बागेश्वर सरकाऱ्यांची कथा होती. तर आम्ही सगळे पोचलो झुरखेडा येथे कथा ऐकायला. तर आम्ही छोटूला तर माहीत नव्हतं कुठे आला असतो, पण येस आम्ही आलो कथा ऐकायला. तर पार्किंगपासून कथेचा डिस्टन्स खूप लांब होतो गाईस. तर येस आम्ही मस्त पेपे जात होतो मस्त. तर आता इथे आम्ही मस्त लावून घेत आहोत. राधे राधे, जय श्रीराम, जय हनुमान. सगळ्यांनीच लावलं की राव. सगळे मस्त कसे भारी वाटत होते, दिसत होते. ते लावल्यानंतर एक असं उत्साह एनर्जी दिसते. जय श्रीराम. हे लावल्यानंतर मग तो फोटो बनतो. जय श्रीराम. तो हमारा छोटू भाई का था, तो उसको भी लगा दिया. तो हम जा रहे हैं अभी गाइस. तो बहुत पंडाल बहुत दूर है. तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी. खाण्याचे पदार्थ असतात. तर आमचे जे छोटे छोटे बालक आहेत त्यांच्यासाठी आम्ही खाऊ घेतला, कारण कथेला जायचं होतं आम्हाला. तर असं वाटत होतं आम्ही वनभोजनलाच चाललो आहे की काय. तर सगळ्यांनी फुटाणे वटाणे जे काही जायचं जत्रा भरलेली होती. मंडळी तुम्ही पण बोला राम राम. गर्दी आहे आणि प्रचंड आध्यात्मिक वातावरण तयार झालेलं गाईच. कारण की प्रत्येकजण मस्त भजन कीर्तन सगळंच गात होते. छान वाटत होतं ॲक्च्युली तिथं गेल्यानंतर. तर आम्ही सेकंड लास्ट डेच्या दिवशी गेलो होतो गाईस. विविध प्रकारचे दुकानं लावले होते. कोणी वेगळ्या स्टाईलमध्ये त्यांचे वस्तू विकत होते. मी ऐका आता म्हणजे पूर्ण दुकानांचीच वर्दळ होती तिथं. वेगवेगळे वस्तू विकायला बसले. जसे की यात्रेमध्ये झालो आहे असं वाटत होतं आम्हाला. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणीचे पैसे ते मागत होते आणि त्यांची वस्तू घेतायला लाडक्या बहिणीला. फायनली रीच टू द पंडाल. बघू शकतात गर्दी इथं. तर मग आम्ही असं शोधत आम्हाला जाण्यासाठी इकडे कोणाचं काही चालू, इकडे कोणतीही पूजा चालू, इकडे आमची पेटपूजा चालू होती. आणि मी खूप थँकफुल आहे की जे इथं सगळे व्हॉलेंटियर म्हणून काम करतात. इतक्या सगळ्या लोकांना सांभाळणं आणि त्यांना पूर्ण अरेंजमेंट करणं. इट्स ग्रेट वर्क दे आर डुईंग ॲक्च्युली. तर पंडालपासून आम्ही थोडं स्टेजपासून तो लांबच होतो कारण की खूप मोठा होता. तर भारी वाटत होतं. एक व्हायब्रेशन छान वाटत होतं. पुढे चली रही आहे. तर मग आम्ही दुसऱ्या साईडकडे जायचं बघितलं की आम्ही दिसते का स्टेजवरून जवळून. तर आम्ही जाऊन बघितलं. बट ते नो यूज ऑफ दॅट बिकॉज अराउंड पंडाल प्रचंड गर्दी होती ना. बाबांना त्यांचं आगमन झालेलं आहे. जर तुम्ही कुठे कथामध्ये जात असणार तर रिअली तुम्ही डोळे बंद करून तिथं जसं आपण मेडिटेशन करतो ऐकू शकतात. तर यू विल फील अमेझिंग अँड नादर लाईक एनर्जी खूप वेगळी असते. आणि ऑफकोर्स आपण हनुमानजीचं एक वास्तव्य आहे. तर यू विल फील द ग्रेट एनर्जी देअर दॅट आय कॅन एक्सप्रेस.
पूज्य भगवान सन्यासी बाबा की, गौ माता की, अन्नपूर्णा माई की, छत्रपति शिवाजी महाराज की, विठ्ठल भगवान की, भारत हिंदू राष्ट्र की, जय जय श्री राम। श्री राम श्री राम जय राम बोलो जय जय राम। वेदांगम बुद्धिराज सीतम अमितिरम बुद्धिराजम मासम सुखिनाशालिकम नमामि गणेशपादं नमो गुरुपादाभ्यो नमः तथापादाभ्यो नमो सीतापतिं नमो जमानकुलदेवं गुरुचरण विजयवन खूप दंग होतात. तर यू विल नॉट सी की वॉट पीपल थिंक अबाउट यू आणि तुम्ही तिथं खूप एंडलेस होऊन जातात. तर आय लाईक दिस टू मच थिंग. तुम्ही बघू शकता ते बिनधास्त एक आनंद मनवत आहेत आणि वयाचं बंधन नाही आहे की म्हातारं झाल्यावरच आपल्याला भक्तियोगात जायचं आहे किंवा हे. नो, यू शुड हाव टू स्टार्ट फ्रॉम नाव. जितने भी हो रहे हैं तुम सबकी अर्जी बालाजी के चरणों में स्वीकार हो जाए। जिसका मन मस्त है उसके पास समस्त है। मन स्थिति बदलने का काम नहीं हुआ और या मन बदल गया, सुख बदल गया, तन बदल गया, मन बदल गया, सुख बदल गया, तुम बदले मानते हो ना? तो बोलो एक कमी है तुम्हारे अंदर। हनुमान जी को तो मानते हैं, हनुमान जी की नहीं मानते। अगर हनुमान जी की मानने लगे हनुमान जी के पास हमें जाना नहीं पड़ेगा, वही आकर के माथे पे हाथ रखेंगे, बेटा चिंता न कर, आज से तुम हमारे चेला और हम हनुमान जी। हनुमान चालीसा शुरू में चलेगा, हमको काम करना पड़ेगा। Listen whole katha, but we are getting too much late, so that's why we left in half. गाइस इस तरह हम जा रहे हैं आधी छोड़ के, ये आधी कथा छोड़ के जाने वाले लोग. Much crowd here and you can see the people around the pandal. बहुत सारी चीजें हैं. Guys, you can see the crowd in night. This lady want to purchase all the things, but in night we can't see the properly the चीजें. Guys, इस तरह हम कथा सुन के जा रहे हैं भाई. गुलाबी गुलाबी लाल लाल टमाटर. राम राम ताई, राम 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 राम. जितनी दूर से हम आए थे अभी उतना ही देर हमें वहाँ पे जाना है. नाईट का नजारा. बट गाईज तिथं खूप छान वाटत होतं तिथं राहून जावं पंडालमध्ये आणि बघावं.
ऑल द थिंग्स एक्सपिरियन्स करावं, बट ड्यू टू सम रिझन्स वी कांट. मग आता आम्ही जायला पण निघालो आहोत. तर लड़की को कहते सुन के पावडा खाना था. येस, पावडा खाल्ला तर मलाही मोह आवरला नाही, तर मीही खाल्ला. मस्त इकडे सोडा पार्टी चालू आहे आमच्या छोटू लोकांची. कैसा लग रहा है? एक ऐसा लग इतना पिया जाएगा तेरे से तो ग्लास बड़ा दिख रहा है मुझे. देखो कैसा वाटतोय तुमको? जल्दी ला. कैसा वाटतं? जल्दी ला. अच्छा लग रहा है ना? यू वांट मोर ग्लास? आता सांगितलं तुम्ही कॅन्सल मध्ये म्हटलं मी मध्ये ग्लास खतम करशील. किती तास लागेल तुला खायला? ओ माय गॉड, अर्धा तास लागेल का? भैया खाला. चला, आमच्या क्यूट बेबीला अर्धा तास लागणार आहे. तोपर्यंत मग आम्ही पण थोडं पिऊन घेतो गाईच. मग काही इकडे यज्ञाच्या जे होतं इकडे आम्ही गेलो, कारण की आम्हाला फोटो काढायचेच होते आमच्या निकिताला. तर मग इथं एक आम्ही फेरी मारली इथं जे हवन झालेले आहेत त्याभोवती. तर येस, तुम्ही पण चला माझ्यासोबत मस्त एक राऊंड करा. तर तुम्हाला पण छान वाटत असेल. मस्त एक फेरी मारली आपण हवनाचे यज्ञ झाले आहेत त्याच्या भोवती. तर मग जे लायटिंगचं जे होतं गाईस, प्रत्येकाला मोह आवरला नाही. ते जे डेकोरेशन केलेलं होतं, प्रत्येकजण फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. सो लाईक दिस आम्ही कथा ऐकली आणि या पद्धतीने आता आम्ही घरी चाललो आहोत. तर आम्हाला लागणार आहे 1 तास पोहोचायला. पार्किंग झोनपर्यंत आता पायी चालायचं आहे आम्हाला. Like this we spend our day. Thank you so much for connecting with me. Thank you.